जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना शहरात विशेषतः फार मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढली, 2 नंबरचे धंदे व्यापार व्यवसाय वाढला आणि त्याच्यामुळं या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था भंग पावली, निश्चितपणाने पूर्णपणे लयास गेली। अशा परिस्थितीमध्ये व्यापारी, उद्योजक, शेतकरी, शेतमजूर कोणीही या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहत आहे। आपल्या जीव मुठीत घेऊन राहण्याची परिस्थिती या भागातल्या नागरिकांच्यावर आहे। काय करावं, काही लोकांनी बंगले विकले त्या कॉलनीतले, काही लोक काय करावं, जालना सोडून जावं का अशी परिस्थिती निर्माण झाली। व्यापाऱ्यांनी सुद्धा काल दिवाळीच्या स्नेहमिलनामध्ये भीती आणि दहशतीच्या वातावरणामध्ये आम्ही राहतोय, आपण याच्यासाठी काहीतरी करा। पण आज आम्ही सगळेच्या सगळे या ठिकाणी आलो आणि या आपल्या जिल्ह्याच्या अधीक्षकांना निवेदन दिलं आणि सांगितलं इथं चालू असलेला वाळूचा व्यापार व्यवसाय, 2 नंबरचा धंदा, त्याचबरोबर गुटखा असेल, मटका असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग सुरू आहे त्या सगळ्या उद्योगाला आपण जर आळा घातला तर ठीक, आणि नाही घातला तर मी स्वतः खासदार या नात्याने या जालन्याच्या SP कार्यालयासमोर उपोषणाला बसेल आणि त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने यांना जाब विचारू की नेमकं याला कोणाचा आशीर्वाद आहे जालन्यामध्ये जर अशा पद्धतीने काम चालू असेल तर। आणि म्हणून आज अर्जुनभाऊ खोतकर माजी मंत्री या शहराचे नेतृत्व करणारे आमदार आहे, त्याचबरोबर राजेश भैया टोपे माजी पालकमंत्री आहे, विनीत साहनीजी व्यापारी प्रतिनिधी त्या संघटनेचे अध्यक्ष आहे, भास्कररावजी आंबेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे, माजी आमदार सांबरे साहेब आहे, सगळ्याच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि सगळ्यांनी मिळून हे निवेदन द्यायचं ठरवलं आहे। अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात त्यांनी सांगितलं आम्हाला, अल्टिमेट दिला आहे की 3 आठवड्यामध्ये मी या सगळ्याचा निश्चितपणाने जरब बसवेल आणि हे काम थांबवेल, अशा पद्धतीची सूचना आम्हाला केली, असं उत्तर आम्हाला दिलं आहे। बघू, वाट पाहू, शेवटी त्यांनाही कारवाई करायला वेळ लागतो, आपण त्यांना त्यांचा स्पेस दिला पाहिजे। साहेब, गृह खाते देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेणार का? जर विरोधी पक्षाने निश्चितपणाने घेऊ, एकदा यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जातात का बघू, नाही तर निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्र्यांची पण भेट घेऊ। अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या काही घटना या शहरात आणि परिसरामध्ये घडतात, निश्चितपणे यामधून चिंताजनक अशा प्रकारची स्थिती आहेच। पण वाईटातून चांगलं जे म्हणतात की जेवढे गुन्हे घडले ते पोलीस दलाने तातडीनं उघडकीस आणले, आरोपीसुद्धा पकडलेले आहेत। परंतु आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षकांना सर्व पक्षीय त्यांना सांगण्यासाठी आलेलो आहेत की तुम्ही जबरी कारवाई ज्याला म्हणता येईल, कठोरातली कठोर कारवाई ज्याला म्हणता येईल, ही कारवाई गुंडावरती या ठिकाणी करावी। सर्व पक्षीय लोक त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस अधीक्षकाने तेवढ्याच ठामपणे सांगितलं की काही कालावधी, एक 3 आठवड्याचा कालावधी त्यांनी मागितला। या 3 आठवड्यामध्ये संपूर्ण परिस्थिती, मग ते जुगार, मटका, सट्टा, हातभट्ट्या किंवा गुंडगर्दी, खून, दरोडे, चोरी, या सर्व बाबतीमध्ये कठोरातली कठोर कारवाई आणि कठोरातले कठोर कलम लावून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल, अशा प्रकारचं सर्व पक्षाच्या नेत्यांना माननीय पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। काल घडलेला शहरातला लोंढेचा तरुण मुलाचा खून असेल किंवा मित्राच्या घरामध्ये झालेला दरोडा असेल किंवा बाकी इतर सर्व गोष्टी ज्या अलीकडच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडल्यात, या सर्व घटनाचा गोषवारा आम्ही माननीय पोलीस अधीक्षकासमोर ठेवलेला आहे। त्याने या संदर्भात दखल घेतली। लोंढेच्या प्रकरणामध्ये 5 आरोपी गिरफ्तार झाले, मित्राच्या प्रकरणामध्ये सुद्धा सर्व आरोपी, म्हणजे अजून काही आरोपी फरार आहेत, परंतु बाकी अर्ध्यापेक्षा जास्तीचे आरोपी गिरफ्तार झालेले आहेत। त्यामुळे पोलीस हरकतमध्ये आलेली आहे, जास्तीच्या हरकतमध्ये यावं, गुंडावरती जबर निर्माण करावा, हा आमच्या सर्वांचा एकमुखी मागणी होती आणि ते पोलीस अधीक्षकांनी मान्य केलेलं आहे। नाही, जालना शहरामध्ये गुन्हेगारीनं जे टोक गाठलेलं आहे, आज वेगवेगळ्या विचारांचे आणि वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र येऊन ज्या अर्थी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतात, म्हणजे या प्रश्नाचं गांभीर्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आज शहरातील एकही माणूस असा सुरक्षित नाही, एकही माणूस घरामध्ये सुरक्षित नसेल तर मला वाटतं की यापेक्षा भय काय माणसाच्या मनामध्ये असावं। आणि म्हणून माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब आणि सर्वच वेगवेगळे रिपाईपासून तर सर्वच आमचे सांबरे साहेब माजी आमदार, हे सर्व लोक एकत्र का आली, कारण की गुन्हेगारीचं एवढी हिंमत झाली
की पाठीमागं विधानसभेमध्ये आवाज उपस्थित केला म्हणून खोतकर साहेबांना धमकीचे फोन आले. म्हणजे गुन्हेगारांना एवढं बळ जे मिळालेलं आहे, गुन्हेगारांचा नायनाट झाला पाहिजे आणि भयमुक्त शहर झालं पाहिजे. शहराला भयमुक्त करण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इथं जे मर्डर्स व्हायला, काल जो एक खून झाला, 34 खून झाले ह्या 2 महिन्यामध्ये. म्हणून याचं खूप गांभीर्य आहे. म्हणून सर्व पक्षाचे आम्ही लोक एकत्र आलो आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना भेटलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या पक्षांचे पदाधिकारी नसल्याचं प्रकर्षाने जाणवत होतं. फोन लगा रहा अंदर तेरे को फोन लगा रहा अच्छा मार बसा बसू क्या वो शकील भाई नंबर में रहना मेरी बात पहुंचा जगह है कि ना हाँ बिल्कुल सगळी गाडीत लावून टाकल्या पैसा काही काही धंदा असे